इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवति। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स असज्जायमलामन्ता अनूठान्मलागरा मलं वन्नस्स को न जयं पमादो रक्षतो मलं। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सन्मार्ग सद्धम्म, तथागताच्या पवित्र सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, ज्यांच्या पदस्पर्शाने ही मनमाड नगरी पावन आणि पवित्र झाली, ज्यांच्या त्याग आणि समर्पणाने तुम्ही आम्ही सर्वजण समानतेनं स्वाभिमानानं आनंदानं जीवन जगत आहोत। विशेष मध्ये ज्यांच्याच दातृत्वामुळे तुम्ही आम्ही आज बौद्ध उपासक उपासिका म्हणून अख्ख्या मनमाड शहरामध्ये फिरत आहोत, असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून आज कपिलवस्तू बुद्धविहार या पवित्र ठिकाणी बुद्धवाडी मनमाड येथे चलो बुद्ध की ओर वर्षावास 2025 प्रवचन मालिका वर्ष तिसरे, ही प्रवचन मालिका धम्मपद या धम्मग्रंथावरती आधारित आहे आणि याच प्रवचन मालिकेतील आज आपण प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित आहोत। खरं तर बौद्ध धम्म फाउंडेशन मनमाड आयोजित चलो बुद्ध की ओर यांनी या पवित्र 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जो काही स्तुत्य असा उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे, मी सर्वप्रथम या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जे जे लोक आपलं योगदान देत आहेत अशा सर्वांच्या विषयी अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो। बौद्ध धम्म फाउंडेशनचे संस्थापक धम्म उपासक ऐशमान सुनील एच पगारे आणि त्यांची संपूर्ण टीम, या सर्वांसाठी मी अनंत शुभकामना मंगल मैत्री व्यक्त करतो। विशेषतः 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण सातत्यपूर्ण या कपिल वस्तू बुद्ध विहारामध्ये येऊन धम्म श्रवण करण्यासाठी नित्य नियमानं बसता, असे आपण सर्व माय माऊल्या उपासक उपासिका आपल्या सर्वांविषयी अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो। धम्मोदय द राइज ऑफ धम्मा
या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आज एका अत्यंत उपयुक्त अशा धम्मपदातील गाथांवरती एक कथात्मक धम्मदेशना आपण ऐकणार आहात। या धम्मदेशनेच्या सुरुवातीलाच मी आपणास काही सूचना देऊ इच्छितो। त्या सूचनांचं आपण पालन करावं अशी अपेक्षाही व्यक्त करतो। विशेषतः ही जी चिल्लर पार्टी आहे याला शांत करा, नाहीतर घेऊन जाईन मुंडन करीन आणि चिवर देईन, है ना। दुसरी महत्वाची गोष्ट, धम्मदेशना ऐकत असताना आपलं मन कसं असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे, है ना। जेवढा वेळ बसायचं तेवढा वेळ, पण अतिशय प्रसन्न चित्तानं बसा। बुद्ध विहारात बसत असताना कितीही तुमच्या मनात दुःख असलं काय, तुमचे 100-500 हरवले असले काय, तरी 2-3 हजार सापडल्यासारखं बसायचं असते असं, है ना। बऱ्याच वेळेस धम्मदेशनेसाठी आम्ही जातो तर पुढच्या रांगेतले उपासक उपासिका थोडेसे बिचारे नर्वस असतात असे काहीतरी, आणि आमची पुन्हा पुन्हा नजर तिकडेच जाते। तर माणसाचा स्वभाव आहे, माणसाला चांगलं दिसत नाही, माणसाला वाईटच दिसते। त्याच्यामुळे बसत असताना चेहरा पाडून बसू नका। दुसरी एक महत्वाची गोष्ट, ऐकत असताना दोन्ही कान उघडे ठेवून ऐका, आणि जे काही विषय तुमचे असतील घरातले ते घरीच राहू द्या, पुन्हा पुन्हा 1 तासासाठी मनात आणू नका। एखाद्याच्या पायाला मुंग्या आल्या, एखाद्याला घरी जायचंय, पाहुणे पिवणे आले तर त्यांनी एकट्यानंच जावं, है ना। जाताना 3-4 चौघींना घेऊन जाऊ नका, चालणं नाही, म्हणजे त्यांचं नुकसान करू नका, ठीक आहे। 1 तास सगळे या सूचनांचं पालन करणार असाल तर मी पुढे चालतो। म्हणा साधू साधू एकदा। मला प्रचंड आनंद होत आहे या मनमाड नगरी येथे येऊन। 3 वर्षामध्ये आपला जो काही हा उपक्रम सुरू आहे, चलो बुद्ध की ओर, आणि खरोखर या 3 वर्षामध्ये अनेक लोकांना तुम्ही बुद्ध मार्गावर आणलेला आहे, यामध्ये शंकाच नाही। बऱ्याच वेळेस आम्ही उपक्रम राबवत असताना आमच्या मनामध्ये अशा शंका असतात, 1 महिना चालेल का नाही, 3 महिने चालेल का नाही। पण तुम्ही 3-3 वर्ष हा उपक्रम राबवताय, त्यामुळे आपल्या सर्वांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री मी सुरुवातीला अजून एकदा अर्पण करतो। बौद्ध धम्माचं काम हे 1 दिवसाचं, 8 दिवसाचं, 1 महिन्याचं, 1 वर्षाचं, 10 वर्षाचं, 50 वर्षाचं नाही आहे। जेव्हापासून माणसाला समज येते तेव्हापासून माणसाची तिरडी उठेपर्यंत ते बौद्ध धम्माचं काम चालू असलं पाहिजे। बौद्ध धम्माचा एक सिद्धांत, एक प्रवचन, एक गाथा पाठ करून काही कोणाचं कल्याण होत नाही। सातत्यपूर्ण नुसतं वंदना म्हणून सूत्र म्हणून प्रवचन ऐकूनही कोणाचं कल्याण होत नाही। या गाथेच्या सुरुवातीला तथागत सम्यक संबुद्धांनी ही गाथा का सांगितलेली आहे या संदर्भातलं विश्लेषण आपण सर्वांनी अचूक पद्धतीने ऐकावं अशी ही अपेक्षा व्यक्त करतो। बघा, धम्मपदामध्ये आज ज्या वर्गाच्या आधारावरती एक गाथा तुम्ही ऐकत आहात, ती गाथा अत्यंत मौल्यवान आहे। मल्लवग्ग या वर्गातील 7व्या क्रमांकाची गाथा आणि एकंदरीत धम्मपद या ग्रंथातील 241 क्रमांकाची गाथा आज आपण अत्यंत सुज्ञ चित्तानं श्रवण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या गाथेचा जो उद्देश आहे तो आहे, पालीमध्ये मल्लंग असा शब्द आहे।
म्हणजे मराठीमध्ये त्याला मळ म्हटलेला आहे. तर मळ म्हणजे काय, हा एक महत्वाचा प्रश्न इथे आहे. आणि त्या मळाला साफ करण्यासाठी तुम्ही आम्ही काय करतो? आता उघड्या डोळ्यानं दिसणारा मळ म्हणजे काय, घरातला केर कचरा है ना. तुम्ही जे काही सफेद वस्त्र घालता, त्या सफेद वस्त्रावर जे काही डागडुग असतात त्यालाही आपण मळ म्हणतो. रस्त्यावरचा कचरा, घरातला कचरा, विहारातला कचरा, यालाही तुम्ही आम्ही मळ म्हणतो. पण इथे जे मल सांगितलेलं आहे ना, त्या मलाचा अर्थ थोडा वेगळा आहे. म्हणजे बघा, सर्वसाधारणपणे ज्याला आम्ही कचरा समजू लागलो तो वास्तविक पाहता या कचऱ्यापेक्षा फार काय भयानक नाही, जो की माणसाच्या मनामध्ये असलेला कचरा आहे, त्याला मळ म्हणलेला आहे. एवढं अवघड काम आहे. उघड्या डोळ्यानं जिथे कुठे आपल्याला केर कचरा मळ दिसतोय ते आपण साफ करतो. तोंडाला लागलेली घाण, मळ, वेगवेगळ्या काही काही साबण आहेत, शॅम्पू आहेत है ना, फेस वॉश आहेत. आजकालचे पोरं तर बाबा बाबा काय काय वापरतात त्याच्यासाठी. तर ते साऱ्या वस्तू जुने लोक मळ साफ करण्यासाठी, अंगावरचा मळ साफ करण्यासाठी काळ्या मातीचा वापर करायचे आणि त्यांचे ते मळ साफ करायचे. इथे बुद्ध काळातून चालू असलेल्या काही प्रथा, परंपरा, वेगवेगळ्या धर्म संस्थापकांनी त्या मळाला साधण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी दिलेल्या विविध अशा प्रक्रिया, या संपूर्ण प्रक्रियांच्या वेगळी एक तथागत सम्यक संबुद्धांनी शुद्ध पवित्र शिकवलेली कला आहे. ती कशी बघा, काम अवघड आहे थोडस. म्हणजे वरवरचा दिसणारा मळ, केर, कचरा तुम्ही आम्ही साफ करू शकतो, पण आमच्या अंतःकरणात असलेली घाण आम्हाला साफ करता येत नाही. वरवरचा केर कचरा, जर घरात केर कचरा असला, त्याला झाडलं तर काही वेळापर्यंत पुन्हा झाडायची गरज नसते. पण मनाला क्षणाक्षणाला धुवावं लागतं, त्याला आपटावं लागतं, त्याला साबणीनं घासावं लागतं, त्याला पिळावं लागतं आणि पाणी काढून मग त्याला सुकवायला टाकावं लागतं. आणि ही मनाची प्रोसेस कशी आहे माहिती आहे का? एका दिवसात धुतलं म्हणजे दुसऱ्या दिवशी धुवायचं असं नाही. इथे मनाला शकंदाला धुवावं लागणार आहे. मनामध्ये असलेला मळ शकंदाला पुन्हा वाढणार आहे. आता आणखी एक मोठं काम असं आहे की इथे बसलेल्या साऱ्या उपासकांना जर मी विचारलं तुमचं मन कुठं आहे, सांगता का हो? कुठेही बी जात, बरोबर आहे. त्याचा ठाव ठिकाण आहे का काही? नाही. ते माकडासारखं आहे, ते जनावरासारखं आहे, ते कुत्र्यासारखं आहे, कधी कधी हत्ती सारखं आहे आणि कधी कधी फार मऊ आहे हो, गुलाबाच्या फुलासारखं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं मन आहे. एक माणूस, दोन मन, चांगलं मन, वाईट मन. तथागत सम्यक संबुद्धांनी ही मनातली मळ काढण्याची जी काही कला शिकवलेली आहे त्या कलेला म्हणतात आनापानसती, विपස්සना, ध्यान साधना. आणि ही कला आम्हाला विकसित झाल्याशिवाय आमच्या मनातले मळ अजिबात धुवून निघणार नाहीत. मग भिक्खू असो, भिक्खुनी असो, उपासक असो, उपासिका असो, एका भिक्खूच्याच नावावरती ही कथा तथागत सम्यक संबुद्धांनी उद्देशून सांगितलेली आहे. आणि म्हणून एक उपासक म्हणून, उपासिका म्हणून तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे की आम्हाला पहिल्यांदा हे मन समजून घ्यावं लागेल. मला जर मी म्हटलं मन कुठं आहे, कुठं आहे मन? डोक्यात आहे, हातात आहे, पायात आहे, पोटात आहे, तोंडात आहे? कुठं आहे मन?
आता मनच माहीत नाही, मनातले मळ साफ करायचं आहे म्हणजे कठीण आहे का नाही? अशा वस्तूला साफ करायचं आहे की जी वस्तूच माहित नाही कुठे आहे, पण आहे. जे काही चांगले वाईट कर्म होत आहेत त्याला जबाबदार मन आहे. जे काही सुख दुःख आलेलं आहे त्याला जबाबदार मन आहे. तुम्ही आम्ही या जन्मामध्ये आलो यालाही जबाबदार मन आहे. तर या साऱ्या गोष्टीला जबाबदार असणारं मन आहे. येणाऱ्या काळातलं सुख आणि येणाऱ्या काळातलं दुःख याचंही कारण मनच असणार आहे. कुशल चित्ताने केलेले पुण्यकर्म सुखदायक असतात आणि अविचारी कुशल चित्ताने केलेले कर्म माणसाला दुःख देतात. आणि म्हणून आजची ही गाथा आपण सुज्ञ चित्ताने ऐकावी, कारण तुम्हाला आम्हाला साऱ्यांनाच या मनाला स्वच्छ करण्याची एक प्रक्रिया, एक कला तथागत सम्यक संबुद्धांनी धम्मपद गाथा क्रमांक 241 मध्ये अत्यंत प्रभावीपणे सांगितलेली आहे. हा जो उपदेश आहे, हा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी एका लालूदाई नावाच्या भिक्खूला उद्देशून दिलेला हा उपदेश आहे. कसा उपदेश आहे? एका भिक्खूला उद्देशून मल्लबग्गातील 7व्या क्रमांकाची गाथा, धम्मपदातील एकंदरीत 241 क्रमांकाची गाथा, या गाथेचा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी एका भिक्खूला दिलेला आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी जेतवन श्रावस्ती येथे हा उपदेश दिलेला आहे. श्रावस्ती ही नगरी बुद्ध काळामध्ये अरहंताची भूमी म्हणून प्रसिद्ध झाली होती. तथागत सम्यक संबुद्धांचे सर्वात जास्त उपदेश वर्षावास या श्रावस्ती नगरीमध्ये आहे. आणि म्हणून श्रावस्ती नगरीतला प्रत्येक मनुष्य हा तथागत सम्यक संबुद्धांचा उपासक होता, उपासिका होती. या श्रावस्ती नगरीमध्ये भिक्खू सारीपुत्र आणि भिक्खू मोग्गल्ल्या हे दोघं वास्तव्याला असताना सारेच्या सारे उपासक त्यांच्या धम्मदेशनीला तुडुंब गर्दी करायची. चांगलं बोलणारा माणूस असला की लोक ऐकायला येतात, है ना. आता एक हल्ली वेगळा ट्रेंड झालेला आहे आमच्याकडे, शिव्या देणारा माणूस असला की लोक जास्तच ऐकायला जातात. हो, शिव्या देणारा माणूस असला की लोक जास्त ऐकायला जातात. भडकवणारा माणूस बोलणारा असला की लोक जास्त ऐकायला जातात, है का नाही. आणखी एक दुसरी प्रथा आता सुरू झालेली आहे. कीर्तनांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कीर्तनकारी आलेले आहेत. त्याकडे आपल्याला जायचं नाही, पण बुद्धाचा धम्म सांगताना आता ह्या गोष्टी येतातच. त्याही काळी होत्या ह्या प्रथा परंपरा, आहे का नाही. तुकोबाचा अभंग सांगून आमच्या तुकोबांनी बुद्ध शिकवला. हो, आमच्या तुकोबांनी बुद्ध शिकवला, पण धर्माचा धंदा करणाऱ्या लोकांनी बुद्ध नाही शिकवला. आणि म्हणून झालं असं की तुकोबाचा बुद्ध आमच्यापर्यंत नाही आला. त्यांच्या अभंगामध्ये जे काही बुद्ध आहे तो आमच्यापर्यंत नाही आला. आणि म्हणून हा एक मुद्दा अत्यंत प्रभावीपणे तुम्ही आम्ही समजून घेतला पाहिजे. त्याच्या गाथा आहेत ना, उपासक उपासिकांनो लक्षात ठेवा. आता एक मौल्यवान गोष्ट तुम्हाला सांगून जातो. या गाथांच्याच आधारावरती इथल्या संतांचे अभंग रचल्या गेलेले आहेत. आताचे संत नाहीत. हो, जो नाही शांत तो कसला संत, जो शांत तो संत. संत कोणाला म्हणतात? संत अरहंतालाही म्हणतात. जो संपूर्णता आहे शांत तो संत. आताचे संत नाही शांत, मग ते कसे काय संत? हा, ते तुम्ही म्हणा बापा, आम्ही नाही म्हणत, आहे का नाही. मग या संतांच्या ज्या काही अभंगाच्या रचना आहेत,
या धम्मपदांच्या गाथांवरती आहेत आणि ते तुमच्या आमच्यापर्यंत येऊ दिलं नाही. यांनी सांगितलेला बुद्ध तुमच्या आमच्यापर्यंत येऊ दिला नाही. धम्मपद 3 वर्षापासून धम्मपद तुम्ही निवडलं, त्याचं कारण काय? सन्माननीय आनंद कौशल्य नावाचे एक भिक्खू इथे आले. त्यांनी भलं मोठं साहित्य तयार केलं आणि ते साहित्य लिहिताना बरेच लोक त्यांनाही प्रश्न विचारायचे की बौद्ध धर्मातला असा एखादा छोटासा ग्रंथ सांगा गुरुजी की जो 24 तास सोबत ठेवला पाहिजे. त्यांनी धम्मपदाचं नाव घेतलं. धम्मपदाचं नाव घेतलं. सुज्ञ चाणाक्ष बुद्धीनं धम्म अंगीकारणाऱ्या लोकांसाठी धम्मपद हे त्याच्या संविधानापेक्षाही मोठं असेल. अशा काही मौल्यवान कथा आहेत त्याच्यामध्ये, अशा मौल्यवान उत्कृष्ट अशा गाथा आहेत की ज्या कथांच्या आणि गाथांच्या आधारावरती इथे तथागत सम्यक बुद्धांच्या काळातला पुन्हा एकदा आम्ही जम्बूद्वीप निर्माण करू शकतो. लोक काही काही करायला लागलेले आहेत त्या जम्बूद्वीपाला. ठीक आहे, इट्स ओके. भारत मान्य करू. इंडिया दॅट इज अ भारत, भारत इट इज अ इंडिया, इट्स ओके. हिंदुस्तान है ना, हिंदुस्तान कसं काय मान्य करणार हो? तिकडून ते म्हणतील मुस्लिमिस्तान करा, आम्ही इकडून म्हणू दलितस्तान करा, आणखी कोणी कोणी येतील. काय तुकडे तुकडे करायचे का? सम्राट अशोकाच्या काळात तुकडा होता का भारत? एकजूट होता, अखंड होता. धम्मपदाच्या प्रत्येक गाथेमध्ये प्राचीन जम्बूद्वीप निर्माण करण्याची ताकद आहे आणि तीच ताकद या मनमाडवासियांनी धरून ठेवलेली आहे. आनंद वाटू लागलाय, प्रचंड आनंद वाटू लागलाय. वेगवेगळ्या बुद्धविहारामध्ये तुम्ही मायमावल्या, आता कुठेही गेलो आम्ही तर मायमावल्यात जास्त असतात. आमच्या बापांना लेख आमची येतच नाही, कुठं जातात काय माहित. लक्ष ठेवा जरा. कोणत्याही विहारात जा लोक कमी असतात, बायात जास्त असतात. पण इथं लोक जरा जास्त आहेत, तुमच्यासाठी साधू आहात. इथं मुलं सुद्धा जास्त आहेत, तुमच्यासाठी साधू आहात. ते बिचारे आमचे बंधू पिवळं शर्ट घालून आमच्या समोर ते कामावरून आले हो, त्यांच्या हातात पिशवी होती. ते संजय दत्त सारखे केस आहेत त्यांचे, है ना, आणि धावत पडत आमच्या पुढे होते. ते आमच्या गाडीला त्यांनी 2 बंधू होते, त्यातले ते एक त्यांनी रस्ता करून दिला. मी त्यांच्यासाठी खरंच म्हणजे साधुवाद देतो की त्यांनी अंग मेहनत देतो. त्यांच्या हातात पिशवी आहे. आता आपले पोरं काय ऑफिसमध्ये काय SC ऑफिसमध्ये जातात का कामाला? असंच कुठंतरी मिस्त्रीच्या हाताखाली कलर मारायला, म्हणजे जोखमदारीचं काम आहे ना. तर एवढंही मेहनतीचं काम करून तो आमचा बंधू इथं येऊन ऐकायला बसलेला आहे. तर तुझ्यासाठी बाळा खूप खूप साधुवाद, मंगलमय. असे लोक पाहिजे आम्हाला, है ना. तुम्ही सारेच असेच काम करणारे आहात. पण ना 2-4 तरुण मुलं आणि मुलं असले ना तर मग मला आणखी हुरूप येते. तुम्हाला समजा 100% समजलं तर काय होणार आहे. हातात 20-25 वर्ष आहे. मग लवकर जा असं माझं काय मत नाही. बुद्धाचा जर एक शब्दही समजला तरी माणसाचं कल्याण आहे. आणि बिचारे लहान लहान लेकरं, हे आमच्या तरुण बहिणी तरुण भावांनाही समजलं पाहिजे, है ना. तरुण भावांना तरुण बहिणींना हे समजलं पाहिजे. या प्रवचनांमध्ये आणि धम्माच्या कार्यामध्ये आमच्या तरुण भावांचा आणि तरुण बहिणीचा फार कमी टक्केवारी आहे. 2%. 98% गेले कुठं? त्यांचे टक्केच टक्के. मग ते कुठं टक्के नाही. तर हे तरुण पोरं आले पाहिजे. नातू पुतू तुम्ही आणत चला, कारण त्यांच्या कानावरती हे 2 शब्द पडले पाहिजे
त्यांना धम्मपद समजला पाहिजे. धम्मपदाच्या प्रत्येक गाथेमध्ये समाज निर्मिती करण्याचा जो काही उद्देश बुद्धानं शिकवलेला आहे तो आम्ही समजला पाहिजे. का गरजेचा आहे धम्मपदातला उपदेश ते या गाथेच्या द्वारे तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. श्रावस्तीमध्ये तथागत भगवान बुद्धाचे 2 विद्वान महान प्रकांड पंडित भिक्खू सारीपुत्र आणि मोगल्ल्याण, एक तथागत सम्यक संबुद्धांचा उजवा हात आहे आणि दुसरा डावा हात आहे. त्यातला एक संघ सेनापती आहे. आणि असे गुणवंत विद्वान प्रकांड पंडित तपणारे भिक्खू त्या श्रावस्तीमध्ये होते. आणि त्यांचे प्रवचन ऐकता 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 लोक तल्लीन होऊन जायचे. लोकांना झोप यायची नाही, लोकांना भूक लागायची नाही, लोक ढोलकिया द्यायचे नाहीत. असे ताट बसले की ताट, काही डोळे बंद करून, काही डोळे असे सरळ उघडे ठेवून, है ना, असे तासन तास ते लोक प्रवचन ऐकायचे. आणि प्रवचन देत असताना ते सारे लोक तल्लीन होऊन जायचे. तल्लीन होणं 2 प्रकारचं आहे. एक तल्लीन माणूस संगीतावरती होते बघा. काही काही ते महाराज त्यांच्या कथा सांगताना अरे एवढं सुगम संगीत असते ते, आणि त्यांचे आवाजले भारी भारी असतात, ऑटो ट्यून ते गाणे गातात, तर त्याच्यामध्ये माणूस तल्लीन होऊन जाते. काही काही साधनेचे प्रकार आहेत. तर त्या साधना करताना संगीत लावल्या जाते आणि त्या संगीतावरती तल्लीन होऊन जातात माणसं. तर ते तल्लीनता म्हणजे मल्लीनता आहे. भिक्षू तुम्हाला तल्लीन करत नाही, तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी भिक्खूचा जन्म आहे. आणि जो भिक्षू तल्लीन करतो त्याला भिक्षू म्हणू नका. भिक्षूचं काम आहे तुम्हाला झोपेतून उठवणं. लक्षात घ्या. आम्ही नाही म्हणत तुम्ही लय चांगले आहेत बाप्पा आणि तुमच्यासारखं नाहीच कोणी, ते नाही, मग बोंबलला कारभार. आम्ही हे म्हणतो तुम्ही लयच वाईट आहे, आम्ही वाईट आहे तुम्ही वाईट आहे, आम्हाला बदलायचं आहे, आम्हाला बदलायचं आहे आणि बदलण्यासाठी हा कार्यक्रम आहे. लक्षात घ्या. सारीपुत्र महामोगल्ल्याण हे लोकांना तल्लीन कसे करायचे, तर लोकांना बोलत असताना लोकांना तो प्रत्येक शब्द आणि शब्द समजत होता. तुमची भाषा कशी असली पाहिजे, ही जी आजची गाथा आहे ना, ही आजची गाथा एकंदरीत धम्मप्रचारासाठी आहे. धम्मप्रचारक कसा असावा, धम्माला ऐकणारे कसे असले पाहिजेत, ते सुज्ञ असले पाहिजे, ते चाणाक्ष असले पाहिजे. आम्ही जे सांगितलं तेच तुम्ही नाही ऐकलं पाहिजे, मग गोंधळ होते. बरं, मग गोंधळ होते. आम्ही जे सांगितलं त्याचं तुम्हाला चिंतन करता आलं पाहिजे आणि ते चिंतनाच्या आधारावरती तुम्ही ग्रहण केलं पाहिजे. चिंतनाच्या आधारावरती आचरण केल्याशिवाय माणसाला सुख समाधी आरोग्य मिळणार नाही. आणि आमचा तुमचा उद्देश एकच आहे. आम्ही ज्याच्यासाठी तपू लागलो आम्हाला सुद्धा निब्बाण पाहिजे आहे आणि तुम्ही ऐकू लागलात तर तुमचा उद्देश सुद्धा निब्बाणाचाच असला पाहिजे. या एकाच उद्देशाने हे सगळे कार्यक्रम चालू आहेत. ज्या ज्या बुद्ध विहारामध्ये वर्षावासाचे कार्यक्रम चालू आहेत, ज्या ज्या बुद्ध विहारामध्ये भिक्खूंचे अधिष्ठान आहेत, जे जे लोक तपू लागलेले आहेत. आता आमच्या बुद्ध विहारात आम्ही 3 महिन्यात 28 धम्म शिबिर लावलेले आहेत. सकाळी 6 वाजता 50 लोक येतात, दुपारी 12 वाजेपर्यंत तपतात. दिवसभर लावायचो पहिले मी, पण दिवसभर बसत होते लोक, मग जरा तास कमी केले. होतील तयार आहे, हळूहळू तर सुरू करू. 5 लोकांपासून सुरू केलं, आता विहारात गर्दी मावेना. होते, पण कशानं होईल? ही तल्लीनता असली पाहिजे, ही निरंतरता असली पाहिजे आणि या निरंतर भावनेनंच तुमचा आमचा विकास होणार आहे. सारीपुत्र आणि महामोगल्ल्यांमध्ये निरंतरता होती.
निरंतरता असल्याशिवाय माणसाला सुखाची प्राप्ती होत नाही, माणसाला समाधानाची प्राप्ती होत नाही. इथे साऱ्याच गोष्टीमध्ये निरंतरता आहे. एक वेळेस भोजन केलं तर नंतर 8 दिवस खायचंच काम नाही असं आहे का? नाही, असं नाही. रोज तुम्हाला नाश्ता करावा लागते, रोज तुम्हाला भोजन करावं लागते, सायंकाळी भोजन करावं लागतं. निरंतरता आहे. एक दिवस आंघोळ नाही केली तर माणसाला कसं वाटते? या धम्मपदामध्ये पण तशा गाथा आलेल्या आहेत, कथा आलेल्या आहेत, है ना? म्हणजे निरंतरता खूप गरजेची आहे. कोणाची टिंगलटवाळी नाही इथे, अजिबात नाही. आमचं ते कामच नाही आहे. पण आम्ही समाजाला निद्रेतून बाहेर उठवणारे भिक्खू आहो, है ना? ते भिक्षूचं पहिलं काम आहे निंदा अथवा वंदा. आमचा एकच धंदा झोपेतून उठवा. ती झोपले सोपी आहे हो, झोपलेला उठवता येते. ही झोप फार अवघड आहे. इथे समाजातली बरेच लोक डोळे उघडे करून झोपलेले आहेत. त्या बिचाऱ्यांना आम्ही वारंवार डिस्टर्ब करतो. माय माऊल्यांनो, उपासक उपासिकांनो, उठा, जागे व्हा. अरे मनाला शुद्ध पवित्र निर्मळ करण्याचा काळ सुरू झालेला आहे. वर्षाभास सुरू आहे. उठा, झोपेतून उठा, बुद्ध विहारात या, 1 तास येऊन बसा. तुम्ही नाही आले तर कोण येईल? आणखी कोणी राहिलं असेल तर भोंग्यातला ऐकून या पटापट विहारात. प्रवचन सुरू आहे, ऐकायला, हे का नाही? तुम्ही नाही आले तर कोण येईल? आम्ही खुर्च्यांना सांगू बुद्धाचा धम्म? टेबलला सांगू? या लोखंडाला सांगू? स्लॅबला सांगू? खिडक्यांना सांगू? तुम्ही गरजेचे आहे. आणि याचं कारण हेच आहे की आम्हाला आमच्या मनाची मलिनता दूर करायची आहे. ही मलिनता साऱ्यांमध्ये आहे, साऱ्यांमध्ये आहे. खूप चांगल्या पद्धतीनं श्रावस्तीमध्ये या 2 भिक्खूचं काम सुरू झालं. लोक तल्लीन होऊन ऐकायचे हो, लोकांना समजायचे, लोक ध्यान करायचे, समाधी करायचे, भावनेचा सराव करायचे. आणि हे सारं करत असताना एक भिक्खू सारीपुत्र आणि मोगल्ल्यांविषयी मात्र मनामध्ये दृष्टपणा ठेवून होता. नाव होतं लालूदाई. सारीपुत्र आणि महामोगल्ल्यान उत्कृष्ट असं प्रवचन देत असताना आता राबणारा भिक्षू असेल तर ते समाजाला आवडतो. चांगलं वंदना म्हणणारा, रोज काही ना काहीतरी शिकवणारा, है ना, रोज काही ना काहीतरी धम्माचं बाबासाहेबांचं काम करणारा असा जर चिवरधारी असेल तर लोक त्याच्याकडे न बोलवता जातात. पण हा लालूदाई त्यातला नव्हता. तो ऐकायचाही नाही, समजूनही घ्यायचा नाही, पण आचरणात तर काहीच आणायचं नाही. तो म्हणायचा बुद्धांपेक्षा चांगलं प्रवचन मी करतो, माझं ऐका. बघा हिम्मत, बघा. सूर्याला झाकण्याचा प्रयत्न आहे, सूर्याला झाकण्याचा प्रयत्न आहे, पृथ्वीला लात मारण्याचा प्रयत्न आहे, निसर्गाला वश करण्याचा प्रयत्न आहे. शक्य? अरे काय त्या सारीपुत्रांनी महामोगल्ल्यांची पूजा करू लागले, त्यांच्यामध्ये आहे काय? मी विद्वान आहे, मी धम्मज्ञानी आहे, मी प्रकांड पंडित आहे आणि मला बुद्धाचा सारा 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 मार्ग समजलेला आहे, या माझी पूजा करा, असा लालूदाई म्हणत होता. आणि वारंवार नुसतं द्वेष त्याच्या चित्तामध्ये होता. महान आणि त्यागी भिक्खू मौनी असतात असा तो म्हणायचा. मौन समजते तुम्हाला? आर्य मौन. 10 दिवसाच्या विपස්සनेसाठी जातो आपण, गुरुजी एकालाही बोलू देत नाही 10 दिवस, कुलूप. आम्ही शिबिरामध्ये, आमच्या विहारामध्ये लोकांना बोलू देत नाही. बोललं की संपला विषय, काहीच राहत नाही. आता समजा तुम्ही ऐकू लागल्या तर तुमच्या तोंडाला कुलूप आहे म्हणून ऐकू लागल्या ना. तुम्हाला जर मुभा दिली असती बोला बिंदास, तर काय ऐकलं असतं तुम्ही?
ऐकलं असतं का? आणि म्हणून साऱ्यात मोठे पुण्यकर्म विहारात आल्यावर होतात. लक्षात घ्या, तुम्ही एक तास बसला ना तर तोंड तुमचं एक तास बंद आहे, म्हणजे वाईट बोलायचा प्रश्नच नाही. इथून तुमचे पुण्यकर्म सुरू झाले. विहारात पहिला पाऊल टाकत असताना विहार किती मोठा आहे, पत्राचा आहे, स्लॅबचा आहे, याच्यात काही गरज नाही, है ना. तुमच्याकडे एसी आहे, फिशी आहे, कुशी आहे, काही घेणं देणं नाही. कूलर आहे का, फॅन आहे, काही घेणं देणं नाही, आहे का नाही. आता साऱ्यांना तुम्हाला हवा लागायली, पण आम्हाला हवा लागेल, पण आम्हाला काही घेणं देणं नाही, आहे का नाही. साऱ्यात महत्वाचं काय माहितीये का, हे पवित्र ठिकाण आहे. तुमचं घर किती लाखा करोडाचं असू द्या, तुम्हाला ना तुमच्या तिथेच राहत असताना त्या संस्कारामुळे तुमचं चित्त लागत नाही, पण इथे दैनंदिन काही ना काहीतरी सुरू आहे. इथे मंगलमय ध्वनींचा वास आहे, इथं कुशल व्हायब्रेशन आहे, इथे उत्कृष्ट असे तरंग आहेत, लहरी आहे. इथे भगवंताची, बाबासाहेबांची प्रतिमा आहे. इथे आमच्या मनाला जिंकण्याचं साधर्म्य साधन आहे. बाबासाहेब का उगेच म्हणाले होते का, मनमाडवाल्यांनो बुद्ध विहार बांधा. इथंच आहे येवला, इथं येवल्यात गरजले आणि नागपुरात जाऊन बरसले. बाबांनी इथे हॉस्टेल बांधलेलं आहे, आजही बाबांचं हॉस्टेल आहे. कारण काय, तर तेच कारण आहे, तुमच्या आमच्या मनाला सतर्क, जागृत आणि निर्मळ करण्यासाठी हे काम सुरू झालं पाहिजे. आणि हे शोधावं लागेल, तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागेल. ज्या पद्धतीनं मरेपर्यंत या लालूदाईला समजलं नाही, हो, लालूदाईला समजलं नाही तुमच्या अंगावर काय आहे. यापेक्षा महत्वाचं आहे की तुमचं चित्त कसं आहे. एखादा व्यक्ती मखमलीचे मौल्यवान कपडे घालत असेल आणि त्याचं चित्त जर शुद्ध नसेल तर काय फायदा आहे. एखादी स्त्री मौल्यवान दागदागिने घालत असेल आणि मनामध्ये क्रोध आहे, मोह आहे, ईर्ष्या आहे, लालसा आहे, मीपणा आहे, खेद आहे, उद्वेग आहे, सारे सारे मळ आहेत, तर काय कामाचं. एखादा फाटका आहे, फाटका चटईवरती झोपणारा, कपडे फाटलेले, पण मन शुद्ध निर्मळ आहे. उदाहरणार्थ संत शिरोमणी गाडगे महाराज, क्या था उनके पास, होतं काय. नावावर शेती नाही, नावावर 7-12 उतारा नाही, हातामध्ये अंगठी नाही, गळ्यामध्ये मोठमोठ्या चैनी नाही, काहीच नाही. काय हातामध्ये, अरे मातीचं फुटकं भिक्षापात्र आहे. ठिगळा ठिगळ्याचे कपडे आहेत, पण हातामध्ये एक मौल्यवान वस्तू आहे, तिचं नाव झाडू आहे. झाडू, झाडू कशासाठी आहे, झाडू कचरा साफ करण्यासाठी आहे. दिवसभर लोकांच्या वस्त्यानं वस्त्या झाडायच्या आणि रात्री लोकांचे डोसके झाडायचे, डोसके मस्त है ना. तेच काम बुद्धानं 26 वर्षापूर्वी सांगितलं. काहींना समजलं, त्यांच्या जीवनाचं सोनं झालं, काहींना नाही समजलं, तर बिचारे आणखी दुःखी आहेत. हो, आहेत दुःखी, थोडासा मार्ग भटकलेला आहे. बऱ्याच आमच्या लोकांना वाटते की आम्ही साऱ्यांना खुश करू, त्यांनाही खुश करू, ज्यांनाही खुश करू. तिकडे 500 देऊ, इकडे 200 देऊ, तिकडं रोज जाऊ, इकडे एकदाच येऊ. आहेत अशी, आहेत, इथं नसतील पण बाकीकडे आहेत. मला तर वाटतं इथंही असतीलच. तर त्यांच्यासाठी मंगल मैत्री आहे, तसं करू नका.
एक इमानदारीनं सांगतो, इकडं 100% द्या, 100% सुख मिळेल. इकडं 50% नाही चालत हो. इकडं 75 चालत नाही, इथं 80 चालत नाहीत, इथं 85 चालत नाही, इथं 99 पण चालत नाही, इथं 100च पाहिजे. 100% इकडंच असाल तर ठीक आहे. जर टक्के कमी असतील तर वाढवा. आता पोरं 12वीला BAला कमी टक्के पडल्यानंतर ते टक्के वाढवून घेतात. वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत टक्के वाढवण्याच्या. त्याही प्रक्रिया इकडे नाही टक्के वाढवायच्या. इथं 100% म्हणजे 100%. तेव्हा सुख, तेव्हा समाधान, तेव्हा चित्ताची जागरूकता, तेव्हा संपत्ती, तेव्हा झोपडीचा बंगला. इकडले टक्के कमी पडले की मग फिसकला कार्यक्रम, काही राहत नाही. आणि म्हणून मायमाऊल्यांनो, उपासक उपासिकांनो, अत्यंत मैत्री भावनेनं सांगतोय, इकडले टक्के वाढवा. इकडले टक्के वाढवा म्हणजे कसे? रोज विहारात या. आणि भिक्खू काय सांगतात ते ऐका. ऐकलेलं समजून घ्या, समजून घेतलेलं घरात जाऊन चर्चा करा, आणि चर्चा अंती जे काही चांगलं असेल ते आचरणात आणा. सुख समाधान आरोग्य तुमच्या सर्वांच्या चित्ताला लाभणार आहे. आणि असे जेव्हा लोक असतील तेव्हा तुमची काय होईल? भरभराट होईल समाजामध्ये. तेव्हाच तुमचा मान सन्मान वाढेल. जसं या 2 भिक्खूंचा सन्मान पाहून एका भिक्षूच्या मनामध्ये फार असा क्रोधाचा भावना होत होता, निर्माण झाली होती. आणि ते साहजिक आहे, सहज आहे. भिक्खू असो, भिक्खुनी असो, उपासक असो, उपासिका असो, सरळ सहज आहे. दुसऱ्याची प्रगती पाहत असताना तिसऱ्याला चांगलं वाटत नाही, सख्या भावाला चांगलं वाटत नाही. वाटते का? नाही वाटत. आता ते काय वाईट आहे का? वाईट नाही, ती मनाची प्रवृत्ती आहे. इथं 2च लोक आहेत, चांगले आणि वाईट. पण आम्हाला दोघांनाही घेऊन जायचं आहे. आम्हाला एकच नाही पाहिजे. आम्हाला पहिले वाईट पाहिजे, नंतर चांगला आला तरी चांगला. चांगला चांगलाच आहे ना, त्याला काय सुधारायची गरज आहे? त्याला हाकलून दिलं तरी ते विहारात येणार आहे. पण जे विहारात येत नाही त्याला आम्हाला गच्चीला धरून विहारात आणायचं. बस गोडी लागत तर. आणि एकदा गोडी लागली की मग नाही जात कुठं, आहे का ना? हे चांगल्या वाईट प्रवृत्तीचे लोक जिकडे तिकडे आहेत. आणि म्हणून चांगल्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना आम्हाला निरंतर धम्मप्रवाहामध्ये आणायचं आहे. ते तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे. नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून, भगवान बुद्धाचा उपासक म्हणून, भिक्खू भिक्खुनी म्हणून तुमचं आमचं हे आद्य कर्तव्य आहे. या भिक्खूच्या मनामध्ये, त्या 2 भिक्षूंच्या मनाविषयी एवढी काही घृणा निर्माण झाली आणि तो अपप्रचार करू लागला. तर यांना काय समजते? यांना काय येते? काहीच नाही. खरं मी आहे, कारण मी शांत राहतो. या लालूदाईचं म्हणणं होतं, जे विद्वान असतात ते बोलत नसतात. मी बोलत नाही, मग मी विद्वान आहे, या म्या पाया पडा, मला फुलं द्या, माझा सत्कार करा, सन्मान करा, असं ते म्हणत होते. आता हे वारंवार वारंवार जिथं जातील तिथं असाच प्रचार करू लागले, असाच प्रचार करू लागले, असाच प्रचार करू लागले. आणि लोकांनी पण मान्य केलं. कारण अशी एखादी गोष्ट जर आपण वारंवार वारंवार ऐकली ना, तर ते आपल्या मनाला वाटते की नाही खरंच असेल म्हणूनच म्हणत असतील. शहानिशा करत नाही आपण. स्वभाव गुणधर्म आहे तो, व्यक्तीचा स्वभाव गुणधर्म आहे. बऱ्याच वेळेस अशा काही वारंवार वारंवार गोष्टी ऐकल्या की माणसाला वाटते नाही खरंच असेल. वारंवार जर कोणी सांगितलं तर माणसाला खरंच वाटते. जसं या लालूदाईने केलं. बुद्ध धम्म संघाची तो बदनामी करू लागला आणि वारंवार वारंवार सांगितल्यामुळे लोकांना तसंच वाटलं की या सगळ्यांपेक्षा हा ज्ञानी आहे. अज्ञानाला म्हणजे अज्ञानी माणसाला जास्त सांगावं लागते की मी ज्ञानी आहे, ज्ञानी आहे, ज्ञानी आहे. ज्ञानी मनुष्य वारंवार हाच म्हणतोय की मी साऱ्यांपेक्षा मूर्ख आहे.
म्हणजे मूर्ख जेव्हा ज्ञानी आहे म्हणून सांगतो तो तेवढ्यानं मूर्ख होतो. महामूर्ख जरी असा म्हणत असेल मी मूर्ख आहे, तो तेवढ्यानं त्या ज्ञानीपेक्षा ज्ञानी होतो. इथे सुद्धा हाच भाग तुम्हाला मला समजून घ्यायचा आहे. या लालूदाईनं बाकीच्या सगळ्या लोकांना सांगितलं की मी विद्वान आहे, मी विद्वान आहे, माझी पूजा करा. माझ्यासारखा धर्म कोणालाच माहित नाही. लोक खरंच त्याची पूजा करू लागले, एवढी पूजा करू लागले, एवढे दान दक्षिणा देऊ लागले की लालूदाईचं मस्त सगळं व्यवस्थित सुरू झालं. मग श्रावस्तीचे लोक सुज्ञ लोक आहेत ना, तथागतांचा सहवास आहे. सारीपुत्र आणि महामोगल्यांसारखे भिक्षू आहेत. संघरत्नातले 2 अमूल्य रत्न तिथे आहेत. मग लालूदाईला काही सुज्ञ लोकांनी म्हटलं की ठीक आहे भंतेजी, काही हरकत नाही, एकदा तुमचं प्रवचन सांगा. इथं ठणठण गोपाला काही नव्हतं बिचाऱ्याकडे, फक्त लोकांना सांगत होता. ही खरी हकीकत आहे, धम्मपदांच्या गाथा आणि कथांमध्ये आलेली आहे. मग लोकांनी सांगितलं की नाही भंतेजी आता यांचं ऐकत नाही, आता तुमचं. लालूदाई म्हणाला की माझं ऐकायसाठी एक विशिष्ट मुहूर्त असला पाहिजे. मुहूर्तावर बऱ्याच लोकांचा विश्वास आहे. आणखी ज्याचा मुहूर्तावर विश्वास आहे ते ठेवू नका रे. आपल्यासाठी रोजच चांगला दिवस आहे. आम्हालाही काही काही लोक आमचेच फोन करून विचारतात, बंदेजी पोरग लग्नात आलं, वा साधू साधू चांगला आहे. बंदेजी पोरगी पाहिली, वा साधू साधू आहे, चांगला दिवस सांगा बंतीजी. आम्ही म्हणतो रविवार. मग एखाद्या रविवारी येते अमावस्या, लोक म्हणतात नाही बंतीजी त्या रविवारी अमावस्या आहे. लालूदाईला जेव्हा लोकांनी सांगितलं की नाही तुमचं ऐकू द्या, आता ते म्हणता ना सऱ्यामध्ये काहीच नाही काहीच नाही, ते म्हणले विशिष्ट मुहूर्त पाहिजे. मग मुहूर्त ठरला, एक विशिष्ट दिवस देण्यात आला. मग हे लालूदाई नावाचे भिक्षू पाठांतराला लागले. यांनी मस्त काही गाथा फिता सगळं काही पाठ केलं, म्हणजे दर्जेदार बोलता आलं पाहिजे है ना. भाषण करताना लोक किती मस्त मस्त भाषण करतात, जबरदस्त भाषण. असं वाटतं की कितीतरी ऐकतच राहा. आणि काही काळ सहवासात गेलं की वाटते अरे हे बोलणारे तेच होते का हो. वाणी अच्छी रहने से कुछ नहीं होता, हमारा अंतकरण साफ होना चाहिए. जिसका अंतकरण साफ है, निर्मल है, स्वच्छ है, वही तो असली बुद्ध है ना. और बुद्ध का मार्ग ही पाप सबको शुद्ध बनाता है, परिशुद्ध बनाता है, प्रबुद्ध बनाता है. मग यांनी खूप तयारीला लागले आणि यांनी काही गाथा 9 वाजलेत है ना. काय नाही, एखाद्या वेळेस उशिरा भाकरी खा, काय होत नाही आहे ना, काय होत नाही. उद्या एक जास्त खा. आणि मग एक विशिष्ट मुहूर्त शोधला, एक मोठंच्या मोठं आसन. आता आम्हाला आसन दिलं तुम्ही, तुमच्यापेक्षा आमचं आसन उंच आहे, कारण आमचा सन्मान नाही. हे हाडामासाचा काही नाही, बुद्धाचं वस्त्र आहे ना, या वस्त्राची किंमत आहे. तुमच्यासारखं जर व्हाईट घालून आलो असतो तर बसलो असतो तुमच्यासोबतच. वस्त्राची किंमत आहे ना. आणि लालूदाईला सुद्धा वस्त्र दिलेले होते. लालूदाईकडे वस्त्र होते ना, मोठं आसन. त्या आसनावर लालूदाई जाऊन बसले मुहूर्ताच्या दिवशी. आता लालूदाई काय बोलणार असं ऐकण्यासाठी सारे उपासक उपासिका जास्त संख्येने आले. सारेच्या सारे बसले पुढे आणि स्माईल म्हणजे स्मित हास्य करून लालूदाई सुरू झाले. बोलायला लागले, बोलताची येईना. बोलायला लागले, बोलतायचं येईना. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाले. लोक टकमक 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 पाहायले. काय म्हणाले, बोला ना बंतेजी, बोला ना बंतेजी, बोला. काऊन थांबले बंतेजी, काऊन थांबले बंतेजी. इथं शब्दच निघेना. मग एक उपासक आले. आता काही काळजीवाले भिक्षू लोक असतात ना, एक उपासक आले बिचारे आणि त्यांना पाणी दिलं की बाबा बंतेजीचा घसा जाम झाला असेल, पाणी पिऊन बोलतील लालूदाई.
पाणी पिलं तरी मुकेच. आलं पाणी, पाणी पिलं तरी मुकेच. असं 2-3 वेळेस पाणी पिलं तरी बोलताच येईना. काही नव्हतं ना, है ना, काही नव्हतं. धम्म हा पाठांतराचा नाही बंधू भगिनींनो. जो पाठांतर करके आया है वे कृपया घर को चले जाए. यहाँ पे पाठांतर से कुछ मिलने नहीं वाला है. विद्वान प्रचंड लोक आहेत हो. इथे कितीही मोठा सायंटिस्ट, शास्त्रज्ञ, कोणत्याही शरीरातल्या अवयवाचं ऑपरेशन करणारा डॉक्टर असू द्या, त्याला जाऊन विचारा चित्त कुठं आहे, मन कुठं आहे, नाही सांगत ते. त्याच्या बापालाही माहित नाही कुठं आहे मन. जगातल्या सायंटिस्टनं शोधलं ते. पहिले या जम्बूद्वीपातले शास्त्रज्ञ तथागत सम्यक संबुद्ध अचूक पद्धतीचं विश्लेषण आणि चित्ताचा शोध बोध घेऊन स्वतः प्रबुद्ध होऊन जनमानसांना प्रबुद्ध केलं. बोलताच येईना, चित्तामध्ये नव्हतंच काही. घृण आहे चित्तामध्ये, मी पण आहे चित्तामध्ये, द्वेष आहे चित्तामध्ये, लालसा आहे चित्तामध्ये, मी पण आहे चित्तामध्ये, क्रोध भावना आहे चित्तामध्ये, हिंसा आहे चित्तामध्ये, द्वेष आहे चित्तामध्ये. तर मुखातून चांगल्या गोष्टी कशा येतील? साधना करणारे लोक बघा, तपणारे लोक, ते किती शांत हळूवार बोलतात. असं वाटतं कितीतरी ऐकत राहा. साधना केलेली आहे ना, विपස්සना केलेली आहे ना, आणि त्यामुळे वाणी तशी बनलेली आहे. पण इथं साधनेचा सराव नाही, धम्माचा सराव नाही, त्याच्यामुळे या लालूदाईला काहीच बोलता येईना. 1 तास तसेच टुकुमुकू लोकांकडे पाहू लागले. तिथं बसले आणि बसल्यानंतर आता लोकायला समजू लागलं की अरे आता काही नाही. चिवर असं धरलं, स्टेजच्या खाली उतरले, त्या आसनाच्या खाली, आणि पळायला लागले. आता काय झालं म्हणून लोक 2-4 पळायला लागले त्यांच्या मागे. ते आणखीनच जोरात पळायला लागले. पळता पळता मलमूत्र साचलेलं होतं. मलमूत्र मी पहिलेच तुम्हाला सांगितलं, मळ म्हणजे काय. मलमूत्र साचलेलं होतं. त्या मलमूत्रात जाऊन पडले आणि तिथंच मेले. तिथंच मेले. एक एक बुद्धाची गाथा माणसाला एवढं काही शिकवते ना. आता ही गाथा लाल अक्षरामध्ये, म्हणजे या निळ्या अक्षरामध्ये 2 ओळीची गाथा आहे. किती शब्द आहेत तो तिच्यात? मोजायला गेलं ना तर ते 12 शब्द, 15 शब्द, 20 शब्दाच्या आतच आहे. बुद्धाची एक ओळ, बुद्धाची एक ओळ, पण माय माऊल्यांनो समजली पाहिजे बरं. पाठ तर हजारो केल्या हो, अर्थ एकीच आहे माहित नाही, आणि आचरणात काहीच नाही. ठन गोपाला कैसा होगा भला. त्यामुळे या धम्मपदातल्या बऱ्याच गाथांमध्ये असा अर्थ आहे की हजारो गाथा पाठ केल्या तरी कुणाचं काहीच कल्याण होणार नाही. पण बुद्धाचं एक वचन जरी ऐकलं ना आणि समजून घेतलं तर तुमचं आमचं चित्त निर्मळ होईल. अशा मलमूत्रांमध्ये आम्हाला मरायची गती येणार नाही. काही वेळातच ही बातमी जेतवनात तथागत सम्यक संबुद्धांकडे गेली. साऱ्या भिक्खूंनी विचारलं की भगवान असं का बरं झालं, असं का बरं झालं. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी उपदेश देत असताना सांगितलं की हा लालूदाई आतापासूनच असा नाहीये. हे अनंत अनंत जन्मापासून असा मळलेला मनातच आहे, देवदत्तासारखा. देवदत्त काय एकच जन्मात तसा होता का? अनंत अनंत जन्मापासून बोधिसत्वाच्या मागे तो लागलेला होता. आणि म्हणून हा लालूदाई सुद्धा तसाच आहे, आणि म्हणून त्याची ही गती झालेली आहे. त्याला
मलमूत्राच्या खड्ड्यामध्ये पडून मृत्यू आला, हा त्याच्या कर्माचा विपाक आहे. मी वारंवार सांगत असतो माझ्या लोकांना, माझे लोक म्हणजे कोणते लोक माहिती का? विहारात बसलेले लोक माझे. तुमच्याच भरोश्यावर आमचं चालते बरं, नाही तर काय करत. बाकीच्या लोकांना काय घेऊन देणं नाही, चिवर आहे का नाही, भिक्षापात्र आहे का नाही, औषध आहे का नाही, काय घेऊन देणं नाही हो. कोणत्या कुटीत आहेत, फॅन आहे का नाही, संडास बाथरूम आहे का नाही, पाण्याची व्यवस्था आहे का नाही, बाकीच्या लोकांना काय घेऊन देणं नाही. ते फक्त फोन करतात, भंतेजी साखरपुडा आहे या, लग्न आहे या. काही काही तर बहादर आम्हाला फोन लावून विचारतात, भंतेजी तुमची फी किती आहे? फी अरे ते दान आहे ना, आणि दान विचारलं जातं का किती आहे? ते तुम्हाला समजलं पाहिजे किती द्यायला पाहिजे. ते काय विचारत असतात का? ते सांगत असतात का? आहे का नाही? तुम्ही विचारू नये ना आम्ही सांगू नये. ते सुद्धा या गाथेच्या अर्थाने तुम्हाला आम्हाला काय समजून घ्यायचं आहे, मी ही गाथा 5 मिनिटात सांगू शकलो असतो है ना, 5-10 मिनिटात सांगून मी बरोबर गेलो असतो, पण मग ते काय तुम्हाला समजलं नसतं. सर्वांगानी गाथा बुद्धाची समजली पाहिजे, सर्वांगानी, है ना. तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे उपदेश देताना काय सांगितलं की मलमूत्रांमध्ये मरण्याची अवस्था तुमची आमची असली नसली पाहिजे. असं मलमूत्रांमध्ये आम्ही मेलो नाही पाहिजे. आता खरंच तुम्ही आम्ही जाऊन त्या गड्ड्यामध्ये पडून मरणार आहोत का? नाही, पण मनामध्ये क्रोधाची अवस्था असताना मरणे मलमूत्रामध्ये मरणे आहे. मनामध्ये एखाद्याबद्दल वैर असणे आणि मरणे मलमूत्रामध्ये मरणे आहे. मनामध्ये ह्या चिटकलेली आसक्ती आहे, भयंकर क्रोध आहे, अहंकार आहे. लालूदाईचा अंत अहंकारामुळे झाला आणि तो काही चांगला झाला नाही. तथागत सम्यक संबुद्धाने त्या ठिकाणी सांगितलं की हा लालूदाई अनंत अनंत जन्मापासून असाच आहे आणि तरी बिचारा काही सुधारलेला नाही. थोड्याफार पुण्यकर्मामुळे चिवर अंगावरती आलं, पण वर्तमान काळातले कर्म बरोबर नाहीत आणि म्हणून गती अशी आहे. तथागत सम्यक संबुद्धाने तिथे त्या भिक्षूच्या संदर्भामध्ये साऱ्या भिक्खूंना उपदेश दिला. तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की भिक्खूंनो, अहंकार एक प्रकारची घाण आहे. काय व्हायचं बुद्ध काळात, कोणीही उपासक उपासिका एखादा भिक्खू मेला की लगेच सायंकाळी सभा भरवल्या जायची आणि त्या सभेमध्ये गती विचारल्या जायची की अमुक अमुक भिक्खू श्रावस्तीचा गेला, भिक्खुनी गेली, उपासक उपासिका गेली, यांची गती कोणती आहे? शेवटी तुमचं आमचं गतीसाठीच काम चालू आहे. तुमची आमची जर गती सुगती असेल तर ओके, आणि दुर्गती असेल तर मग नाही ओके, मग काहीतरी चुकू लागली. जेव्हा ते भिक्खू गेला आणि गेल्यानंतर सायंकाळच्या धम्मसभेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांना एक प्रश्न उपस्थित झाला भिक्खूंकडून की या लालूदाईची गती कोणती आहे? तुम्हाला प्रश्न आहे, कोणती गती असेल? दुर्गती ना. चित्तामध्ये वैरत्व होतं, आणि कोणाबद्दल वैरत्व आहे? बुद्धांबद्दल. बुद्धांबद्दल वैरत्व आहे, धम्माबद्दल वैरत्व आहे, आणि संघातल्या या 2 अत्यंत मौल्यवान असणाऱ्या रत्नाप्रती वैरत्व आहे. सारीपुत्र मोगल्य. गती कशी असेल? दुर्गतीत असेल. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की ज्याला ज्याला दुर्गतीला जायचं नाही ना, तर त्यांनी त्रिरत्नाचा मर्यापर्यंत आदर करावा. बुद्धांबद्दल आपण चुकूनही अपशब्द बोलू नये. तोंडानं तर बोलूच नका, पण मनातही विचार आणू नका. धम्माबद्दल आम्ही चुकूनही अपशब्द बोलू नये, मनात सुद्धा तसा विचार आला नाही पाहिजे. आणि संघाबद्दल चुकूनही अपशब्द आमच्या मुखातून निघालेला नाही पाहिजे. काही काही असतात लालूदाई सारखे, पण संघ कसा आहे?
म्हणजे संघ म्हणजे भिक्खू संघ म्हणजे काय माहितीये का, त्या संघाचा सदस्य बुद्ध आहे, संघाला नाही बोलायचं. त्या संघाचे सदस्य सारीपुत्र आहेत, महामोगल्य आहेत, 80 प्रकारचे अग्रश्रावक आहेत. बुद्ध धम्म संघाची विटंबना नाही करायची. आणि जे लोक चुकून कळत न कळत जरी करत असतील ना, तर त्यांची गती दुर्गतीच आहे, ती सुगती होऊ शकत नाही. अहंकार मनाचा मळ आहे, अहंकार मनाचा शत्रू आहे, अहंकार मनाचा मळ आहे. आणि म्हणून आपण अनुभवाशिवाय एकही शब्द सांगता कामा नाही, हे महत्वाचं आहे. या एका तासामध्ये घ्यायचं काय, सारच काय पाठ होणार आहे का सांगितलेलं? आम्हाला समजून घ्यायला 2-2, 3-3 तास जातात बुद्धाचं वचन, है ना. 15-15 वर्ष आम्हालाच काही समजत नव्हतं. खरं आहे, वाचन बोलणं ते सोपं आहे, ते काय नाही, तासन तास बोलणं सोपं आहे, पण इम्प्लिमेंटेशन बहुत समय की बात आहे. म्हणजे वाचता येते, असं वाचणं ऐकणं ते बरं वाटते. आता मी बोलू लागलो काय, सगळेच खूप चांगले ऐकू लागले, ठीक आहे, ऐकलं पाहिजे बरं, कारण ऐकल्यावर समजेल ना, समजल्यावर ध्यानात राहील, आणि ध्यानात राहिल्यावर आचरणात येईल, आणि आचरणात आल्यावरच आपण तुम्ही आम्ही बौद्ध उपासक उपासिका होऊ, शुद्ध चित्तानं काम करता येईल. पण याही पेक्षा साऱ्यात महत्वाचं काय, अर्थाविना किंवा अनुभूतीशिवाय ज्ञान पाजळणे, है ना. एक तुम्ही आम्ही सहज एक मन वापरतो, बैल रिकामा अतिशहाणा, त्याचा बैल घोडा गाय बकरी सारीच रिकामी, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं म्हणतो ना आपण. तर लालूदाई कसा होता, अतिशहाणा होता, म्हणून पळावं लागलं आणि मलमूत्रांमध्ये जाऊन मरावं लागलं. जोपर्यंत तथागत सम्यक संबुद्धाच्या या ज्ञानाची अनुभूती होत नाही. प्रवचन म्हणजे काय बरं, तुम्हाला प्रवचनाचा धम्मदेशनेचा अर्थ समजला? धम्मदेशना धम्म प्रवचन हे अनुभवातून येतं. अनुभवालाच काय म्हणतात, शोध म्हणतात. आणि तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलं की मी जे काही तुम्हाला देत आहे हा माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव आहे. माझ्या अगोदर झालेल्या 27 बुद्धांचा तो अनुभव आहे. प्रतित्य समुत्पाद सिद्धांत शिकवला बुद्धानं, कशाच्या आधारावरती, अनुभूतीच्या आधारावरती. 4 आर्य सत्य शिकवले बुद्धानं, कशाच्या आधारावरती, अनुभूतीच्या आधारावरती. बुद्धांना जे जे मिळालं बुद्धानं ते सारं पहिले अंगीकारलं, खरंच आहे का. जे जे काही मिळालं बुद्धांना ते सारं काही अंगीकारलं. बुद्धांना मिळाल्याबरोबर बुद्ध सांगत सुटले नाही, अरे ये सब मुझे मिला, ये लो, बांटते नहीं चले हो. पहले तथागत सम्यक संबुद्ध ने स्वयं इस्तेमाल किया उस सारे ज्ञान का, तभी तो बुद्ध कहलाए. आणि म्हणून इथे सुद्धा एक या गाथेमधला अर्थ खूप महत्वाचा आहे की अनुभवाशिवाय बोलणे म्हणजे व्यर्थ आहे. लालूदाई जवळ अभ्यासही नव्हता, पाठांतर करून तिथे गेला, अनुभव तर काहीच नव्हता, शोधही काहीच नव्हता, त्याच्यामुळे काही सांगता आलं नाही. म्हणणं बंदच्या बंदच राहिलं. धम्मदेशना धम्म प्रवचन याचा अर्थ आहे अनुभवातून मांडणे. साऱ्यात महत्वाचं आहे, अर्धवट सुद्धा ज्ञान काहीच कामाचं नाही. अर्धवट ज्ञान काहीच कामाचं नाही. आणि हे सारे 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 विकार माणसाला दुर्गतीस नेत असतात. तुम्ही आम्ही दुर्गतीपासून वाचावं आणि या पवित्र मिळालेल्या मनुष्य जीवनाचं सोनं तुम्ही आम्ही करावं, या उद्देशाने तथागत सम्यक संबुद्धांनी श्रावस्ती या धम्म नगरीमध्ये संपूर्ण भिक्खू संघाला उपदेश देत असताना, उपासक उपासिकांना उपदेश देत असताना, लालूदाई या भिक्खूच्या मनातील वैरत्व जाणून त्याचे अनेक जन्म कसे वाह्याला गेले
या उद्देशानं या धम्मपदातील गाथा क्रमांक 241चा उपदेश दिलेला आहे. मग तुम्हीच सांगा माय मौल्यांनो, उपासक उपासिकांनो, ही गाथा आमच्यासाठी किती मौल्यवान आहे. तथागत सम्यक संबुद्ध तिथे मलबग्गातील गाथा क्रमांक 7 आणि धम्मपदातील एकंदरीत गाथा क्रमांक 241 सांगताना म्हणतात, बुद्ध म्हणतात, असज्जा मला म्हणता अनूठा नस मला, असज्जा ये मला म्हणता अनूठा मला घरा, मलं वन्नस कोसजन पमादो रक्कतो मलं. अर्थ आहे, स्वाध्याय न करणे मंत्रांचा मळ आहे, झाडझूड न करणे घराचा मळ आहे, आळस सौंदर्याचा मळ आहे आणि प्रमाद असावधानी हा पहारेदाराचा मळ आहे. तुम्ही आम्ही कोण आहोत? तुम्ही आम्ही पहारेदार आहोत. पहारेदार, पहारा कशावर आहे आमचा? पहारा आहे आमच्या चित्तावर. चित्त म्हणजे मन. हे मन कसं आहे? त्याला पहारेदाराची गरज आहे हो. आणि याचा उत्कृष्ट पहारेदार जो असेल तो मनातले मळ साफ करेल. घरातला कचरा, केर कचरा हा जो आहे तो सहज साफ सोप्या पद्धतीने साफ करता येईल. तथागत सम्यक संबुद्धाने या गाथेच्या द्वारे तुम्हाला आम्हाला पहारेकर बनवलेला आहे. पहारेकरी. त्याची ड्युटी काय असते? त्याची ड्युटी असते रक्षण करणे. रक्षण करणे. कशाचं रक्षण करायचं आहे? तर तुम्हाला आम्हाला आमच्या मनाचं रक्षण करायचं आहे आणि त्या मनाला कुशलच ठेवायचं आहे, अकुशल मात्र बनवू द्यायचं नाही. हा या संपूर्ण गाथेचा अर्थ आहे. आपल्याला सर्वांना या 3 महिन्यामध्ये आमच्या मनाची पहारेकरी करायची आहे, पहारेदारी करायची आहे ना. तर दिवस कमी नाही. काही काही लोकांना आम्ही म्हणतो की जेवढा वेळ असेल तेवढा येत जा. 15 मिनिटं या, अर्धा तास या, 1 तास या, 2 तास या, पण घाई करा. घाई केल्याशिवाय पर्याय नाही. कोणाचा कधी मृत्यू येईल याचा बेभरोशी कार्यक्रम आहे. आणि ऐकताना जर मरण आलं, धम्म आचरण करताना मरण आलं तर किती चांगलं आहे हो. दुर्गतीत जाऊ का तुम्ही? आम्ही नाही, सद्गती मिळेल. आणि म्हणून मायमौल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, या धम्मपदातील 241 गाथेचा अर्थ आपल्या सर्वांना समजला असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. साधू साधू म्हणलंय म्हणजे समजलाच. मी म्हटलं काय कसे मुखी राहतात काय? नमुखी राहिले असे समजला तर नाही समजला बापा. पुन्हा एकदा सुरू झालो असतो. साधू साधूवर म्हणले नसते तर लक्षात ठेवा. तर तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांविषयी मंगलमैत्री व्यक्त करतो. आज कपिलवस्तू बुद्ध विहार, बुद्धवाडी, धम्मनगरी मनमाड या ठिकाणी वर्षावासातील या धम्म देशनेमध्ये आपण सर्वांनी खूप उत्स्फूर्त पद्धतीने सहभाग नोंदवला. पुन्हा एकदा मी माझ्या भावाकडे जातो. 1 तास त्याचा चेहरा तसाच हसत होता. स्माइल आहे मस्त लगे त्याच्या चेहऱ्यावरती. किती काम करून आला असेल बिचारा मला माहित नाही, पण बुद्ध विहारात बसताना त्याची स्माइल 1 तास मी माझं अर्ध लक्ष त्याच्याकडेच होतं. आणि मला लय आवडला दादा तू, है ना. माझे भाऊ असे झाले पाहिजे. काम करू हो, पण बुद्ध विहारात आलं की असा चेहरा असा प्रसन्न असला पाहिजे. असं बसल्यावर मग सांगणाऱ्याला झोप येते, ऐकणाऱ्याला झोप येते.
आजूबाजूचं म्या भल्ल्या मोठ्या जांभळ्या देते, मग असे 3 नाही 6 महिने मिळाले तरी मिळत काहीच नाही. पण परिशुद्ध चित्ताने जर 1 सेकंद बसून माणसाने बुद्ध धम्म आणि संघाची स्तुती जरी केली तरी माणसाचा सुखाचा प्रवास सुरू होतो. आपल्या सर्वांसाठी अनंत अनंत मंगल मैत्री ते व्यक्त करतो. आपण असंच हा निरंतर धम्माचा वर्ग, ही धम्म क्रांती, हा धम्माचा उपदेश श्रवण करत राहावा अशी मंगल मैत्रीची भावना आपल्या सगळ्यांप्रती व्यक्त करतो. विशेषतः बौद्ध धम्म फाउंडेशन मनमाड आयोजित चलो बुद्ध की ओर यांच्या संपूर्ण टीमला मी अनेक अनेक आशीर्वाद मंगल मैत्री प्रदान करतो. असे कार्यक्रम आयोजित करणं आम्हाला माहीत आहे खूप कठीण काम आहे. आणि माझ्या समाजाचं वैशिष्ट्य आहे, मी कोणत्या समाजात आहे तुम्हाला माहित आहे का? सांगू? माझ्या समाजाचं वैशिष्ट्य आहे, माझ्या समाजामध्ये चांगले लोक मेल्यावर मोठे होतात. माझ्या समाजामध्ये चांगले लोक जिवंत असताना शिव्याच खातात. लय दिवस झाले चिवरात आहोत, लय काम केलं, लय कार्यक्रम केले, काय काय नाही नाही केलं, पण चांगल्या लोकांना कुठंच चांगलं म्हणत नाही है ना. तुम्ही चांगल्या लोकांना चांगलं म्हणा, हे लय चांगले लोक आहेत है ना. पगारे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी, तुम्ही काय वाईट नाही बाबा, तुम्ही लय चांगले आहे, तुम्ही चांगले आहे म्हणून तर आले, चांगले नसते तर आले असते का? आणि आम्ही चांगल्यासाठीच येतो, म्हणजे आम्ही चांगले तुम्ही चांगले, चांगलेच चांगले, चांगलेच चांगले 3 महिने खूप चांगले काम करूया है ना. कपिल वस्तू बुद्ध विहाराच्या संपूर्ण टीमला, जे काय अध्यक्ष सदस्य सचिव खजिनदार जे काय साऱ्यांना खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो. आणि या धम्म देशनेमध्ये मी आपल्या सर्वांची रजा घेतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या धम्मिक यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद गाथेनं हा कार्यक्रम संपन्न करतो. अभिवादनशीलिस नीचं बद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयिवन्नो सुखं बलन्ति. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.